एचपीसीएलच्या एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी शिरल्याने सुमारे 3000 एलपीजी सिलेंडर भरलेले आणि रिकामे दोन्ही वाहून पाताळगंगा नदीला गेले आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून पाताळगंगा नदीच्या काठावरील विविध गावांमध्ये हे सिलेंडर वाहून येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली असून नदीत किंवा नदीकाठावर आढळणाऱ्या सिलेंडरना हात न लावण्याचे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नागरिकांना असे सिलेंडर आढळल्यास ते स्वतः जवळ ठेवू नयेत किंवा वापरण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ एचपीसीएल जवळच्या एचपीसीएल डीलर, तहसीलदार कार्यालय, खालापूर, पेण किंवा उपविभागीय अधिकारी पेण यांच्या कार्यालयात जमा करावेत. नदीत वाहून आलेल्या सिलेंडरमध्ये गॅस आहे किंवा नाही अथवा हे सुरक्षित स्थितीत आहेत का याबाबत खात्री नसते. त्यामुळे उत्सुकतेपोटी किंवा वापरासाठी असे सिलेंडर उचलणे, हलविणे, उघडणे किंवा घरी नेणे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलंय. हजारो गॅस टाक्या हेलकावे खात खरं तर खाडीच्या दिशेने पुढे वाहून जात होत्या. सिलेंडर वाहून गेल्याची बातमी पसरताच खाडी किनारी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी तर सिलेंडरसाठी चक्क छोट्या होड्या पाण्यात उतरवल्या. पेण तालुक्यातील खारपाड्यापासून दादर गावापर्यंतच्या नागरिकांनी खाडीत चढाओढ केली होती. पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून दरम्यान कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. सिलेंडर आढळल्यास त्याबाबत तातडीने महसूल विभाग, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.